गेली 4 वर्ष इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही होईनात। मुदत संपूनही सरकार निवडणुका घ्यायला तयार नाही, कारण एकच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। निकाल अजून लागलेला नाही, पण तरीही 25 फेब्रुवारीला निकाल येईल असं वाटत होतं। मात्र तीही सुनावणी पुढे ढकलली। या सुनावणीनुसार मे महिन्याच्या अखेरीस निवडणुका होतील असा अंदाज होता। मात्र आता थेट ऑक्टोबर महिन्याचे संकेत देण्यात आलेत। पण हे सगळं प्रकरण कोर्टात का गेलं? नेमक्या निवडणुका लांबल्या की लांबवल्या गेल्या? राज्य सरकारला निवडणुका का नकोत? निवडणुका नसल्यानं काय फटका बसतोय? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी दिव्या रांदड, तुम्ही पाहताय सरकारनामा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या 2 ते 4 वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत। यात 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकतायत। यातील महापालिकांची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपलेली आहे। तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं। या दरम्यान कोरोनाचा प्रभाव असल्यानं निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये घ्यायचं ठरलं। प्रभागही ठरलं, पण या प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला। त्यानंतर जून-जुलैमध्ये ठाकरे सरकार कोसळून महायुतीचं सरकार आलं। अखेर महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचना महायुती सरकारने रद्द केली। त्यामुळे प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारचा की निवडणूक आयोगाचा हा मुद्दा कळीचा ठरला। शेवटी यावर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। मग काय, तारीख पे तारीख सुरू झाली। दुसरा मुद्दा होता तो म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये बदल करण्यात आला होता। महापालिकेतील क्षेत्रफळाचा विचार करता प्रभाग संख्या वाढवण्यात आली। शिवाय 4 ऐवजी 3चा प्रभाग करण्यात आला। मात्र महापालिका आघाडीने आपल्या सोयीनुसार प्रभाग पाडल्याचा आरोप करत त्यावर देखील आक्षेप घेण्यात आला। त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या अंगावर अक्षदा तर सोडा, हळदही लागेनशी झाली। तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षण। महाविकास आघाडीच्या काळात ज्या पद्धतीने मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, तसंच ओबीसींचं राजकीय आरक्षण देखील काढून घेण्यात आलं होतं आणि पुन्हा सुरू झाला होता वाद। स्थानिक आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लागू करण्यासंदर्भात वाद होतो। त्यामुळे आधीच प्रभाग रचना सदस्य संख्यांवरून याचिका दाखल केलेली असताना ओबीसी आरक्षणामुळे कहरच झाला। ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाचा निकाल आला नाही। या कारणांमुळे निवडणुका रखडल्या। हे 3 मुद्दे न्यायप्रविष्ट असले तरी चौथं अत्यंत धक्कादायक कारण सध्या समोर येतंय। कोर्टाच्या नावाखाली राज्य सरकारने जाणीवपूर्वक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत असा आरोप करण्यात येतोय। या आरोपात किती दम आहे हे देखील आपण पाहूयात। शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर महायुती सरकार सत्तेत बसलं खरं, पण जनाधार आपल्या बाजूने आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने याचा अंदाज सत्ताधाऱ्यांना येईना। जर निवडणुका घेतल्या, जनाधार मिळाला नाही आणि महापालिका हातातून निसटल्या तर आपलं काही खरं नाही, अशी धसकी सत्ताधाऱ्यांना घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागल्या। कारण मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर सारख्या महापालिका प्रचंड महसूल मिळवून देणाऱ्या होत्या। त्या राज्यकर्त्यांना हातातून निसटू द्यायच्या नव्हत्या। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलायच्या आणि एकदा का सत्ता केंद्रात आणि राज्यात मिळाली की मग स्थानिक राज्यही आपलंच असा सत्ताधाऱ्यांचा अंदाज असल्याचं बोललं जातंय। एवढंच नाही तर मालदार महापालिका आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी पक्षांकडून स्वबळाची देखील चाचपणी केली जाते। पण या सगळ्यांचा फटका बसतोय तो सर्वसामान्य जनतेला। कारण कार्यकाळ संपला आणि कारभार प्रशासनाच्या हाती गेल्याने नगरसेवक नाहीत। नगरसेवक नसल्याने आपल्या समस्यांचं घराणं मांडायला लोकांना सोय उरली नाहीये। शिवाय अनेक विकास कामं देखील रखडलीये। सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा निकाल कधी येणार याचाही अंदाज येत नाहीये। आत्ताच्या अंदाजानुसार न्यायालयाने चालू महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात निकाल दिला तरी वॉर्ड रचना आणि सदस्य संख्या किती असावी ती राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, ही तयारी करण्यासाठी किमान 3 महिन्यांचा वेळ लागेल। त्यामुळे जून महिना उजाडेल। जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर पाहता या कालावधीमध्ये
निवडणुका घेणं शक्य होणार नाही। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात गणपती विसर्जन आणि पितृ पंधरवड्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। तुम्हाला काय वाटतंय, निवडणुका कधी होतील? नक्की कोण खोडा घालतंय? राज्य सरकार जबाबदार आहे का? याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।